अ, जालना तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने हद्दीमध्ये जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहेत, साऊंड आहेत, त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. आगामी सण उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता असल्या कारणाने माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी मीटिंग सुद्धा घेतलेल्या आहेत आणि सर्वांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की अशा प्रकारचे वाद्य जे सार्वजनिक ठिकाणी वाजवू नयेत. या अनुषंगाने मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की जे गणेश मंडळ आहेत त्यांनी एकतर ह्या डॉल्बी सिस्टीम लावू नयेत, कारण जी सर्वसामान्य जनता आहेत, जी मुलं आहेत, महिला आहेत, यांना याच्यामुळे अतिशय त्रास होतो. त्यांना हृदयविकाराचा धोका सुद्धा त्याच्यातून निर्माण होऊ शकतो. तर जे पारंपरिक वाद्य आहेत त्याचा गणेश मंडळांनी वापर करावा आणि जर गणेश मंडळांनी जर हे ध्वनी प्रदूषण करणारे डॉल्बी सिस्टीमचा वापर जर केला आणि ते जर जे डेसिबल मध्ये जर ते बसत नसतील आणि ते बसतच नाहीत तर त्यांच्यावरती जे आहेत योग्य ती कायदेशीर कारवाई केल्या जाईल. आणि यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा तसे निर्देश दिलेले आहेत की जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. नमूद केलेले जे नियम आहेत त्या डेसिबल पेक्षा जास्त जर आवाज असेल तर त्या मंडळावरती, त्या डॉल्बी सिस्टीमवरती आम्ही कारवाई करणार आहोत. याच्यामध्ये 5 लाखापर्यंत दंड त्यांना होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुरुंगवासाची सुद्धा शिक्षा त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. तरी सर्व गणेश मंडळांना आणि जे सण उत्सव साजरे करणारे जे मंडळ आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी डॉल्बी सिस्टीमचा वापर न करता पारंपरिक जे वाद्य आहेत त्याचा वापर करावा.